जास्तीत जास्त पारदर्शक निवडणुका ही काळाची गरज आहे। ती 31 तारखेची तारीख आम्ही पुढे ढकलून निवडणूक जास्तीत जास्त पारदर्शक आणि योग्य छान वातावरणात व्हाव्यात या उद्देशाने। नमस्कार, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत। पुणे बार असोसिएशनची निवडणूक होणार आहे। 31 जानेवारी रोजी ही निवडणूक होणार होती, मात्र ती निवडणूक आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। याच्या पाठीमागची नेमकी कारणं काय आहेत, याची प्रक्रिया कशी असते, या सगळ्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत। पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ वकील ND पाटील सर यांच्याकडून या निवडणुकीसाठी प्रमुख निवडणूक आयुक्त म्हणून सुद्धा ते कामकाज पाहतायत आणि त्यांच्यासोबतच मुख्य निवडणूक अधिकारी सुद्धा आपल्या सोबत आहेत। आपण आधी ND पाटील सरांशी संवाद साधूयात। सर, 31 जानेवारी रोजी ही निवडणूक होणार होती, मात्र पुढे ढकलण्यात आलेली आहे। 16 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे। नेमकी काय कारणं आलेली आहे त्याच्यामध्ये? कारण निवडणूक ही प्रक्रिया पुढे ढकलण्याची की काही वकिलांच्या म्हणण्याप्रमाणे काही नावं जी काही यादीमध्ये नोंद करण्यात आली तर त्या नावांना ऑब्जेक्शन होतं। ते बाहेरगावचे वगैरे उमेदवार होते आणि मग ते पुणे याच्यात यादीत कसे काय। दुसरा प्रश्न असा होता की काही त्रुटी ज्या होत्या त्या त्रुटी अर्ज भरताना किंवा त्यांनी हजर केल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्या नावाला ऑब्जेक्शन घेतल्यामुळे आणि मग तो जो काय झाला एक ठराव की बाबा या त्रुटी आणि ज्या काय निर्माण झाल्यात तर त्याची शहानिशा व्हावी आणि निवडणूक जास्तीत जास्त पारदर्शक आणि योग्य छान वातावरणात व्हाव्यात या उद्देशाने ती 31 तारखेची तारीख आम्ही पुढे ढकलून आत्ता ही 3 तारखेला यादी आम्ही डिस्प्ले करणार। 3 तारखेला यादी डिस्प्ले केल्यानंतर 8 तारखेपर्यंत त्याच्यावर आम्ही परत हरकती वगैरे मागवू। मग कुठल्या वकील सदस्यांच्या किंवा वकिलांच्या काही हरकती आहेत का हे पाहणार आणि त्या जर आल्या नाहीत तर फायनल यादी डिक्लेअर करून 16 तारखेला मी मतदान घ्यायचं ठरवलेलं। पुणे बार असोसिएशनची निवडणूक कधीपासून होते आहे आणि प्रक्रिया सुद्धा? आता ही पूर्वापार म्हणजे माझीच जर म्हणलं तर मी 77 साली बारमध्ये आलो। 77 पूर्वी ही म्हणजे मग ही बार असोसिएशनची स्थापना ज्या वेळेला झाली त्यावेळेपासून ह्या निवडणुका चालत आलेल्या आहेत। आणि ह्याच्यामध्ये किती सदस्य असतात, कसं कामकाज चालतं? आता सुरुवातीला म्हणजे आत्ताच जर म्हणाल तर एक साधारण 8 ते 10 हजाराचा बार आहे। पूर्वी पुणे जिल्हा असोसिएशन असं होतं। त्यानंतर एक 4-2 वर्षापूर्वी तालुके जे पुण्यातले होते ते आम्ही तालुके बाजूला केले। तिथं तालुक्याला त्यांच्या संघटना त्यांचे अध्यक्ष ते झाले आणि आता जी काय आहे ती पुणे बार असोसिएशन ही मर्यादित पुण्यासाठीच म्हणून ओळखली जाते। वार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पडते आहे। सर, पुणे बार असोसिएशनचं कामकाज कसं चालतं आहे? पुणे बार असोसिएशनचं कामकाज जे आहे तर एवढा मोठा लार्ज, कारण हा शिखर बार असोसिएशन म्हणतात। या बारला एक विशिष्ट वैशिष्ट्य असं आहे की सर्वात बुद्धिमान आणि योग्य असा बार म्हणून त्याची ओळख आहे। बारची प्रतिष्ठा जी आहे ती चांगली आहे आणि त्या प्रतिष्ठेला कुठेही डागाळलं जाऊ नये आणि ते न डागाळलं जाण्यासाठी जास्तीत जास्त पारदर्शक निवडणुका ही काळाची गरज आहे। त्याचप्रमाणे आता कसं झालं आहे की कॉलेजेस वाढलेली, येणारे सदस्य हे वाढलेले, नवीन जी काही लोक वकील म्हणून येतात त्यांची संख्या वाढती। ही आत्ता जरी 10,000 असली तर ही पुढच्या वर्षीपर्यंत जवळजवळ 12,000पर्यंत। तर एवढी मोठी जी संघटना आहे त्या संघटनेचं कामकाज सगळं म्हणजे योग्य, कारण ज्युडिशियरी आणि वकील वर्ग यांच्यातील संबंध, तसंच न्यायालयीन कर्मचारी त्यांच्यातील संबंध, ह्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने सगळा विचार करून त्याच्यावर शक्यतो नियंत्रण सगळं असलं पाहिजे आणि सलोख्याने सगळं व्हावं, हा सगळ्यांचाच उद्देश असल्यामुळं त्याप्रमाणे कामकाज केलं जातं। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। कॅमेरामन रोहित वनकट्टे सोबत मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज, पुणे।